काय त्याला एवढी व्यापक व्याख्या आहे वृद्ध कलाकाराची साहेब. वृद्ध कलाकाराची एवढी व्यापक व्याख्या आहे. तुम्ही प्रशासन काय भजे खातं काय गावगाव जाऊन त्या बाबतीतली मागणी काय केली, काय पत्रावर केला, सीमाच नाही, कलाकारच नाही पत्र दिला असं तुम्ही त्याच्यावर काय पाठपुरावा केलाय? आम्ही कुणाच्या दारात मागायचं जायचं, कुणाच्या दारात न्याय मागायचा, कशाच्या मार्गे कळविलं, काय केलं मला दाखवा ना, काय आहे मला वाचू द्या. यशवंत खांडावळे यांना माहिती असतो, मला कुठं दिलं तुम्ही? तुमच्याकडून जर समर्पक उत्तर मिळालं असतं या लोकांना मी आणलं नसतं ना. हे रोजंदारी बुडून आले त्यांचे साहेब. 15ला जर शासन निर्णय निघतो वृद्ध कलाकारांना, अरे हे आमचे हातावरचे पोट भरणार आहेत ना, हे वृद्ध कलाकार झाले असते ना आतापर्यंत, तुम्ही जर जागृती केली असते त्यांची गावात जाऊन. तर तुमच्याकडे यंत्रणा आहे ना, तुमच्याकडे कोतवाले, तुमच्याकडे तलाठी, तुमच्याकडे ग्रामसेवक आहे, तुमच्याकडे रोजगार सेवक आहे, बर का, हे सगळे यंत्रणा असताना तुम्ही ह्यांच्यापर्यंत का नाही देऊन दिलं? आणि तुम्ही सांगता साहेब की आम्ही तुम्हाला माहिती कळवली, माहिती कळून थांबणार आहे का? आम्हाला परत तुमच्या दारात जावं लागेल ना. तुम्ही आम्हाला असं ठोस उत्तर द्या ना काहीतरी. तुमच्या दारात किती दिवस मागणार आहेत आम्ही? तिथं जागा नाही, चला करा आपला सुरू. आमचा खर्च सर. काम करीत असतील निस्वार्थीपणाने. आज आपण या ठिकाणी पहिल्यांदा आलेलो आहे. तुम्हाला याच्यातलं महत्व लक्षात आलं पाहिजे की तुम्ही तुमची जी कला आहे त्या कलेला प्रचंड असं व्यापक दृष्टिकोन त्या कलेचा आहे. त्याला काय अशी मर्यादा नाही की हीच कला असली पाहिजे. ठिकाणी 2015 मध्ये राज्य सरकारने तुमच्या हक्कासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे, परंतु इथं गेंड्याची कातडी पांघरणारी प्रशासन आहे यांनी याची माहिती तुमच्यापर्यंत दिलेली नाहीये. यांच्याकडं गाव लेवलला काम करायला ग्रामसेवक साहेब आहेत, तलाठी भाऊ साहेब आहेत, कोतवाल आहेत, मंडळ अधिकारी आहेत, कृषी सहाय्यक आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून ते तुम्हाला माहिती देऊ शकत होते, परंतु यांची उदासीनता असल्यामुळे त्यांनी तुम्हाला दिलेली नाही. कुणी घाबरण्याचं कारण नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देण्यासाठी ज्या कोणत्या लढायची वेळ येईल,
जे काय करण्याची वेळ येईल त्या करण्यासाठी अहोरात्र मी त्या ठिकाणी तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलेला आहे. तुम्हाला आज मुलाला अनेक लढाई लढायच्या. तुमचे हक्क आहे. वृद्ध कलाकारांना पेन्शन मिळाली पाहिजे. आता जे सरकारने हे केलेलं आहे त्याच्या सुद्धा जे माझी बहीण लाडकी ही जी योजना सुरू केलेली आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आपण आता जागरूक राहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक योजना आहेत. तिथं असणारा माझा मागासवर्गीय घटक असन की ज्यांना रमाई घरकुल योजनेतून घरकुल मिळतं. आदिवासी बांधवांना आमच्या शबरी आणि ठक्कर बाप्पा योजनेतून घरकुल मिळतं. माझ्या ओपनच्या बहुजन समाजातील व्यक्तींना त्या ठिकाणी प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घरकुल मिळतं. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपली गळचेपी केली जाते. त्याचा सुद्धा आवाज या ठिकाणी आपण उठवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणच्या प्रशासनाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे की या प्रकरणात आता तुम्ही डोळे झाकपाना करू नका. आज आम्ही तुमच्या दारात आंदोलन केलंय. येणारं आंदोलन हे बेकार पद्धतीचं लोकशाही पद्धतीनेच असेल. बेकार म्हणजे आम्ही कायदा हातात घेणार नाही. परंतु ते आंदोलनाचं जर नाव तुम्हाला कळालं तर तुमच्या झोपा उडून जाते. अशा पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही डॉक्टर आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. काय परिस्थिती स्वातंत्र्याचे 70, 75, 69 वर्ष झाले. आजही तुम्हाला तुमचा हक्क मिळाला. आपला हक्क हे जर माहिती होण्याला तुम्हाला 70 वर्ष लागले असते. या प्रशासनाला आपण नेमकं काय म्हणलं पाहिजे? मित्रांनो, लढलं पाहिजे. लढलं तरच मिळतंय. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुमचा हक्क जर तुम्हाला कुणी देत नसेल, मागून मिळत नसेल तर तो हिसकून घेण्याचा सुद्धा कायदेशीर अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेमध्ये दिलेला. त्याच्यामुळे तुमच्या आतापर्यंतची जी भीती होती की आपल्याला आता कुणाला विचारायचंय, हे सगळे आपले नोकर आहेत. तलाठी आपला नोकर आहे, ग्रामसेवक आपला नोकर आहे. जे कोणते कर्मचारी गाव लेवलला मागण्यांसाठी आष्टीच्या तहसील कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने जोरदार मोर्चा काढण्यात आलाय आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात जवळपास 2 तासापासून हे सर्व आराधी कलाकार विविध क्षेत्रातले इथे आलेले आहेत. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष यशवंत खंडगळे, त्यांना विचारू कशासाठी हा मोर्चा आहे, काय मागण्या? आमच्या मागण्या ज्या होत्या, हिथं असणारा दलित, आदिवासी, भटके, विमुक्त आणि छोट्यातला छोटा आमचा मराठा समाजातला आणि इतर सगळे बहुजन समाजातल्या लोकांच्या ज्या हक्काचे त्यांना हक्क आहे ह्याची माहितीच नव्हती काही गावांनी. तर ते आम्ही जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून त्यांना त्याची माहिती दिली. इथं वृद्ध असणारे जे कलाकार आहेत, जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये कलाकाराची व्याख्या ही व्यापक व्याख्या आहे. त्याला अशी काही मर्यादा नाहीये. आमच्या इथल्या माता भगिनी ज्या पूर्वीपासून देवीच्या भक्त आहेत, ज्या आराधी म्हणतात त्यांना, जे पोतराज आहेत, जे त्याला अजून दुसरं काय म्हणतो आपण, गोपी आहेत, जे भजनी मंडळी आहे, ते कोटमेवाले, जे कला क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, त्यांना या ठिकाणी हक्क काय असतो आपल्याला शासनाकडून काय स्कीम मिळतात याची माहिती नसल्याने त्याची आम्ही जागृती केली. आम्ही प्रशासनाला आज त्या ठिकाणी सांगितलं की बाबा या तालुक्यामध्ये सुद्धा एवढ्या बहुसंख्येने लोक या योजनेपासून वंचित आहेत. त्यांना त्या ठिकाणी तुम्ही योजनेचा लाभ दिला पाहिजे. दुसरी मागणी होती, इथं असणारा दलित समाज आहे, इथं असणारा ओपन समाज आहे, भटक्या विमुक्त आहे, यांना ज्या रमाई घरकुल असन, शबरीचं घरकुल योजना असन, ठक्करबाप्पा योजना असन, त्याचनंतर जे ओपनसाठी आहे प्रधानमंत्री घरकुल योजना, त्यांचे हप्ते सुद्धा सोडायला या ठिकाणी पंचायत समितीच्या मार्फत विलंब होतो. ते त्या ठिकाणी लवकरात लवकर जेवढे आराधी इथं आलेले त्यातले किती जण त्याला पात्र आहेत आणि किती अपात्र झालेले? सगळेच पात्र आहेत ना. त्याचा जर शासन निर्णयाचा निकष बघितला तर हे सगळेच पात्र आहेत. ऑलरेडी हे कलाकार आहेत. यांना आता सगळ्यांना मिळत नाही का? अजिबात नाही मिळत. हे त्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. आज आम्ही तहसीलदारांना सांगितलंय 8 दिवसामध्ये जर तुम्ही ह्याची कारवाई केली नाही तर आणखी तीव्र पद्धतीचं आंदोलन आम्ही आष्टी तालुक्यात असे किती कलाकार वंचित आहेत? अंदाजे एका गावात 50 जर धरले, अंदाजे बरं का, 50 जर आपण एका गावात कलाकार धरले सरासर, तर विचार करा ना, 125 गाव आहेत आणि 77 वाड्या आहेत. त्याच्यात त्याला गुणिले 50 जर केलं तर तुम्हीच बेरीज करा त्याची किती होईल. अंदाजे 5-1 हजाराच्या आसपास, माझ्या मते समथिंग 5-1 हजाराच्या आसपास लोक या योजनेपासून वंचित आहेत. श्रावणबाळ योजनेचे सुद्धा या ठिकाणी इथल्या असणाऱ्या तहसीलदारांनी वर्षभर झालं मिटिंग घेतलेली नाही. त्याच्यावर आता आम्ही रितसरपणे गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. इतके दिवस त्यांनी काय विलंब लावला मिटिंग घेण्याला, त्याचे सुद्धा काय आश्वासन दिलं?
आम्हाला 8 दिवसात लेखी आश्वासन दिले, 8 दिवसात हे तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्याच्यात सकारात्मक सगळे प्रोसिजर केलं जाईल म्हणून. आपण बघितलं की 8 दिवसामध्ये उपाययोजना करू असं प्रशासनाच्या वतीने सांगितलं आहे. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, अष्टगिरी.